आवाज जनतेचा। स्थानिक कारंजा नगरी म्हणजे आदी अनादी काळात करंजा ऋषींनी स्थापन केलेली पौराणिक धार्मिक नगरी असून मातृभक्तांच्या श्री कामाक्षा देवीची शक्तीपीठ, दत्त उपासकांचे श्री नरसिंह सरस्वती स्वामींची जन्मभूमी, जैन समुदायाची तीर्थक्षेत्रे आणि श्री पद्मावती देवीच्या काष्ठासंगम मंदिराची पावनभूमी म्हणून देश विदेशात प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले हे शहर असून एकेकाळी सुवर्ण नगरी असलेल्या या शहरातील संघई यांनी कस्तुरीने महाल बांधल्याचा आणि येथील कान्नव बंगल्याची प्रतिकृती पाहून विदेशातील वास्तुविशारदांनी आश्चर्य व्यक्त केल्याचा येथील इतिहास असून कापूस पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात भारतातीलच पहिली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्याचा सुवर्णाक्षरांकित इतिहास देखील आहे। परंतु राज्याच्या निर्मितीनंतर मात्र सदरहू शहर विकासापासून आकांक्षित राहिलेले आहे। येथील कापूस उत्पादन कमी झाल्यामुळे पूर्वीच्या कापसाचं जिणं बंद झालंय, त्यामुळे मजूर कामगारांच्या हाताला कामधंदा नाही। शहरात तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांसाठी सोयी सुविधा नाहीत। शहरात औद्योगिक वसाहत नसल्याने उद्योग कारखाने नाहीत, त्यामुळे शहरात रोजगाराची साधने नाहीत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी अनेक वेळा शासनाकडे कारंजा शहराला अश्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या शहराचा शेगाव पंढरपूरच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून विकास करण्याची आणि सोहोळ काळवीट अभयारण्य पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागातील नागरिकांना लघु व्यवसाय सहजपणे उपलब्ध होणार आहे। तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता उच्च आणि पदवीधर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार आणि औद्योगिक वसाहती होऊन शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे आणि इतर उद्योग कारखाने सुरू होणं अत्यावश्यक आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारंजा शहरातील स्थानिक महिला आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यात। श्रीमती सईताई डहाके ह्या धार्मिक आध्यात्मिक अभ्यासू आणि अनुभवी असून श्री कामाक्षा देवी आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या भक्त परिवारातील असल्यामुळे कारंजेकरांच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या असून आमदार ताईसाहेब यांनी जैनांची काशी आणि गुरुमाऊलींची जन्मभूमी असलेल्या कारंजा नगरीला राज्य शासनाकडून अश्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन कारंजा नगरीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून त्या अंतर्गत येथील विकास करण्याची अपेक्षा आणि मागणी समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे। कारंजा तालुका प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।